दर्शन, स्ट्राईकला असेल दर्शन, नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे रोहित आणि गोलंदाजीसाठी तो म्हणजे केशव. पहिल्याच चेंडूवर गनागती प्रहार केला होता, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. अक्षय आहे त्या ठिकाणी, खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहतो. गेली 2 वर्ष सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आता मात्र सोयर चेंडू घोषित करतायत पंच, एक अतिरिक्त धाव मिळतंय. पुन्हा एकदा केशव, पाहूया केशव तयार गोलंदाजी करण्यासाठी. केशव सज्ज, सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. अक्षय नावाची भिंत. संघाची धावसंख्या ती म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. क्वार्टर फायनलचा पहिला सामना आपण पाहतोय. जो संघ आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका दर्शनच्या बॅट मधून येतोय. पहिला चौकार. जो संघ हा सामना विजयी होईल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. समाचार घेतलाय. तिसऱ्या चेंडूवर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा. सुंदरशी फटकेबाजी दर्शनच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत आलोय. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. चेंडू निर्धाव होतोय, कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. संघाची धावसंख्या तिथंच थांबली ती म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा पाहूया केशव सुंदररित्या कमबॅक करताना दिसत आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा टप्पा आपला पाहायला मिळतोय. एक चौका खाल्ल्याच्या नंतर सुंदर कमबॅक. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले तर सुंदर कमबॅक करताना दिसत आहेत आपल्याला केशव आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू बाकी. चला जास्त वेळ नाही घ्यायचा आहे प्लीज. केशव एक धाव मिळे. एका धावेच्या मात्र संघाची धावसंख्या ती म्हणजे 8 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 8 बिनबाद 8 धावा झालेल्या आहेत. रोहित गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे रोहित. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रोहित. पाहूया कर्णधाराने आपल्यावर विश्वास ठेवलाय, तो विश्वास सार्थ ठरेल का कर्णधाराचा. पाहूया रोहित. त्याचा सामना करतील दर्शन. एक चौकार तर आतापर्यंत दर्शनच्या बॅट मधून आलाय. दुसरा चौकार एका टॅप परीचा चेंडू होता. धावा मिळतील 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा. एक चेंडू आणि 10 धावा मात्र धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलाय. संघाची धावसंख्या ती म्हणजे डबल फिगर मध्ये 11 धावा. या 11 धावांमध्ये जर पाहिलं तर दर्शनचे वैयक्तिक 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळताना दिसतोय आपल्याला दर्शन. पुन्हा एकदा पाहूया रोहितच्या गोलंदाजीचा सामना करतील. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत रोहितने. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि निर्धाव चेंडू होतो. शेवटचा चेंडू बाकी. संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली ती म्हणजे 13 धावा. आणि आता मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अक्षय खतरनाक खतरनाक फील्डिंग. सतरा धावा लागल्यात.
गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे सुदेश. आजच्या दिवसात ज्याने गोलंदाजी छाप सोडली तो गोलंदाज सुदेश आलाय आणि पहिल्याच चेंडूवर धावबाद का होईना परंतु गडी बाद केलाय. एक संजीवनी दिली आपल्या संघासाठी सुदेश याने. मागच्या चेंडूवर चौकार ठोकला होता रोहितने परंतु रोहितला धावबाद होऊन आपल्या तंबूत दाखल व्हावं लागतंय. रोहितची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत ते म्हणजे ऋतिक. नक्कीच पायाला काहीतरी दुखापत झालेली आहे तरीही खेळाडू मैदानात दाखल झाला आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मैदानात दाखल झालेला आहे. वंडी एक धाव मिळाली. एका धावीच्या बदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावा. 2 चेंडू 18 धावा झाल्या. तर सुंदर गोलंदाजी सुदेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय या सुदेशची गोलंदाजी पूर्णपणे प्रभावित करून सोडलंय. अजूनही सुदेशच्या गोलंदाजीवर कुठल्याही फलंदाजाला एकही चौकार ठोकता आलेला नाहीये. दर्शन फलंदाजीसाठी तयार. दर्शन पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आपल्या संघाला जर विजय घोषित करून द्यायचा असेल, सेमीफायनल मध्ये दाखल करायचा असेल तर फटकेबाजी करावी लागेल, चौकार ठोकावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावर धावा जर पाहिल्या तर 20 धावा आतापर्यंत लागल्यात. पुन्हा एकदा पाहूया फलंदाज ऋतिक तयार. सामना करतोय तो म्हणजे गोलंदाज सुदेशच्या गोलंदाजीचा सुरेख फटका आणि चौकार ठोकतोय. पहिला चौकार येतोय सुदेशच्या गोलंदाजीवर. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी आपल्या संघासाठी ऋतिक याच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24. लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सुदेश पाहूया कमबॅक करेल का. शेवटचा चेंडू बाकी. एक उर्वरित चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल. पुन्हा एकदा सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयाच्या माध्यमातून. तब्बल 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25. लॉस ऑफ 1 विकेट. 25 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. शेवटचं शतक हाताळण्यासाठी कोण येईल, कोणावर विश्वास ठेवतील, कोणावर जबाबदारी देतील संघनायक कॅप्टन कर्णधार. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, उशीर खूप झालेला आहे. 4:14 झालेले आहेत. 4:15 वाजलेले आहेत. अथर्व आलेला आहे गोलंदाजी मार्फत. अथर्व पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. कशा प्रकारे गोलंदाजी करेल आतापर्यंत जर विचार केला तर सुंदर गोलंदाजी या अथर्वने सुद्धा केली आहे. नौखा गोलंदाजावर विश्वास ठेवलाय. नौख्या गोलंदाजाच्या खांद्यावर ओझं दिलंय. पाहूया ते ओझं पेलवेल का. पहिलाच चेंडू स्क्वेअर फेकलाय. महत्वाची मॅच असणार आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक करताना दिसतायत. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला होता परंतु त्याच्यानंतर सुंदर गोलंदाजी करून आपल्या संघाला एक गडी बाद करून दिलाय. ऋतिक सारखा गडी बाद झालाय. ज्या फलंदाजाने सुदेश सारख्या गोलंदाजावर आघात केला होता, प्रहार केला होता, चौकार ठोकून आपल्या संघाला एक मोठी दिशा दिली होती, त्या फलंदाजाला मात्र बाद केलंय. फलंदाजीसाठी आता आलाय तो म्हणजे आकाश. पाहूया शेवटचे 5 चेंडू आकाशच्या नशिबाची किल्ली उघडेल का. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. शेवटचे 4 चेंडू बाकी. 6 चेंडू फेकायचे होते. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला, त्याच्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यश. 3रा चेंडू निर्धाव फेकलाय. सुंदर गोलंदाजी. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा हिरा मात्र चमकताना आपण पाहतोय. छोट्याशा वयात भल्यांना घाम फोडताना हा गोलंदाज
नक्कीच हा संघ जर सेमीफायनल मध्ये गेला तर अथर्व नावाची चर्चा नक्कीच या मैदानात होईल, नक्कीच आपल्या गावात होईल. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन अथर्व यांच्या माध्यमातून एक नवख्या गोलंदाजावर विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरवताना अथर्व एक डावखुरा फलंदाज वैभव मैदानात दाखल झालाय. दष्टपुष्ट शरीरशीचा खेळाडू वैभव कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहूया. आणि आता मात्र वैभव काय घडेल काय बिघडेल पंचांवर सर कसला रिव्ह्यू आहे? ओके थँक्यू. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नो चेंडू. ओके थँक्यू. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव मिळतोय ती म्हणजे 27. तीन चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. 27 डावखुरा फलंदाज पाहूया. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय. 4 चेंडू आणि 27. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचे 2 चेंडू. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये? आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळतो फलंदाज होतो बाद. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील? नक्कीच सुंदर गोलंदाजी. फक्त आपल्याला एकच करायचं होतं, बॅटला बॉल लावायचा होता. चेंडू बॉलला बॅट लावायची होती आणि नॉन स्ट्राईकचा जो फलंदाज आहे दर्शन त्याला स्ट्राईकला आणायचं होतं. एवढंच आपल्याला करायचं होतं, परंतु ते कुठल्याही खेळाडूला जमलं नाहीये. शेवटच्या षटकातील आपण जर पाहिलं तर सलामीचा फलंदाज दर्शन साही चेंडू नॉन स्ट्राईकला उभा राहून फक्त गंमत बघत होता, कोण कशी फलंदाजी करतोय. प्रथम फलंदाजी करताना दिव्यागर या संघाने 27 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. नक्कीच सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. 6 चेंडू निर्धाव फेकल्यात. 6 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये एक वाईड चेंडू आणि एक नो चेंडू. सुंदर गोलंदाजी. नक्कीच अक्षय बिटनाईक यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं या गोलंदाजासाठी. अथर्व नक्कीच
मॅच संपल्यावर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आजच्या दिवसातील शेवटचे 24 चेंडू शिल्लक. या 24 चेंडू मध्ये आपल्याला समजेल कोण होईल ट्रॉफीचा मानकरी, कोण जाईल सेमीफायनल, कोण होईल सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ. या टुर्नामेंट मधला, या लीग मधला पहिलाच क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो. दिव्यागर विरुद्ध शिवगर्जना या दोन्ही संघादरम्यान. स्ट्राईकला असेल महेश, नॉन स्ट्राईकला असेल तुषार. तुषार महेश, महेश तुषार ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी करण्यासाठी आला तो म्हणजे दर्शन. नक्कीच आपल्याला जर आपला संघ जर सेमीफायनल दाखल करायचा असेल तर आपल्या गोलंदाजीची छाप या मैदानात सोडावी लागेल, या मॅच मध्ये सोडावी लागेल. 6 चेंडूंचं शतक आपल्याला हातालावं लागेल. महेश विरुद्ध दर्शन, दर्शन विरुद्ध महेश असा हा सामना. पहिलाच चेंडू फेकण्यासाठी सज्ज दर्शन. पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय. कोणतीही धाव चेंडू येत नाहीये, कोणतंही नुकसान चेंडू होत नाहीये. पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. नक्कीच आपण पाहणार आहोत उर्वरित 23 चेंडू. या 23 चेंडू मध्ये 28 धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा सुरेख फटका, धावबाद होईल का? पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईलच. चला आपलं काम संपलंय, अपील करायचं. पंच नक्कीच थोड्याच वेळात आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील, योग्य ते निर्णय पोहोचवतील. नॉट आउट, नॉट आउटचा इशारा येतोय पंचांकडनं. एक धाव फलकावर लागली. आपल्या संघाचं आपलं खातं ओपन केलंय महेश याने. 2 चेंडू आणि 1 धावा. तिसरा चेंडू फेकण्यासाठी दर्शन सज्ज. तिसरा चेंडू खेळण्यास, आपला स्वतःचा पहिला चेंडू खेळण्यासाठी तुषार सज्ज. काय घडेल, काय बिघडेल? आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम अद्भुत गोलंदाजीचा टप्पा आपला पाहायला मिळतोय दर्शनच्या माध्यमातून. नक्कीच सर्वांच्या नजरा असतील ती म्हणजे या संघाची तिसरी गोलंदाजी. नक्कीच रोहित सुंदर गोलंदाजी आधीच्या मॅच मध्ये आपण त्याची पाहिली. नक्कीच नजर लागली आहे कोणाची तरी दर्शनच्या गोलंदाजीला. स्क्वेअर चेंडू येतोय. नक्कीच मी म्हटलं होतं नजर लागली याच्या गोलंदाजीला. सलग दुसरा स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडूचे हॅट्रिक पाहायला मिळेल का? नक्कीच आठवण करून देतो, एका टुर्नामेंट मध्ये याच गोलंदाजीने तब्बल 21 स्क्वेअर चेंडू फेकले होते. आणि आता मात्र सूर चांगला भेटलाय. निर्धाव चेंडू येतोय. सॉरी पंच सर, वाईड आहे का? थँक्यू. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू घोषित करतायत पंच. हॅट्रिक पाहायला मिळत आहे स्क्वेअर चेंडूंची. तीन चेंडू आणि 4 धावा. दर्शन. आणि पुन्हा एकदा 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. चार चेंडू आणि 5 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. सुंदर फटका हा येतोय महेशच्या बॅट मधून. घनाघाती चौकार. 4 धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 9 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र वाईड चेंडू घोषित करतायत. धावसंख्या डबल अंकात जाऊन पोचते, दुहेरी अंकात जाऊन पोचते.
डबल फिगर मध्ये 10 धावा. शेवटचा चेंडू, एक चेंडू फक्त फेकायचा आहे दर्शनला. आणि आता मात्र वंडी. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 11 धावा. पाहूया गोलंदाजी करण्यासाठी कोण येत आहेत, कोणावर विश्वास ठेवतायत, कोणाच्या हातात चेंडू देत आहेत, कोणावर जबाबदारी ठेवतायत, कोणाच्या खांद्यावर आपल्या संघाचं ओझं टाकतायत. मला वाटतं चेंडू दिलाय ऋतिकच्या हातात. गोलंदाजी करण्यासाठी येतील ऋतिक. ऋतिक पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकात दर्शनने तब्बल 11 धावा खर्च केल्यात. त्याचीच पुनरावृत्ती करतील का ऋतिक, की आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर कमीत कमी धावा आपल्याला द्याव्या लागतील. तसंच शिवगर्जना संघाला जर फायनल सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर आपल्याला सर्वाधिक धावसंख्या उभी करावी लागेल. चौकार ठोकावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच गतवर्षी सुद्धा हा संघ शिवगर्जना हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला होता, परंतु दर्यावर्दी या संघासमोर त्यांना हार पत्करावी लागली होती. यावर्षी देखील तो संघ सेमीफायनल मध्ये जाईल का, की एक नौखा संघ सेमीफायनल मध्ये जाईल. आणि सोहेल चेंडू घोषित करतायत ऋतिक. सुंदर गोलंदाजी, चेंडू निर्धारित होते, कोणती धावे चेंडू येत नाहीये, कोणतंही नुकसान या चेंडू वर्ष केल्यात. आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. आणि गोलंदाजीसाठी कोणाला आहे, गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे फिरकीचा जादूगार रोहित. नक्कीच मागच्या मॅच मध्ये जीवना या संघाला आपल्या तालावर या गोलंदाजाने नाचवलं होतं. तोच गोलंदाज मैदानात दाखल झालाय. पाहूया, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय. मी मागाशीच म्हटलं फिरकीचा गोलंदाज. चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. चौकार गेला असता परंतु 2 धावा रोखल्यात. पुन्हा एकदा पाहूया रोहित. आणि आता मात्र ऑफ ब्रेक करायचा प्रयत्न होता. पंच आमच्यापर्यंत, 1 मिनिट, पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. खेळाडूंनी काही बोलायचं नाहीये, पंच सांगतील. पंच 1 धाव आहे का, थँक्यू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. नक्कीच आपण जर पाहिलं तर लेग साइडला भिंत उभी केलेली आहे, ती म्हणजे दिव्यागर संघाने क्षेत्ररक्षणासाठी. त्याचा उपयोग, काहीचा उपयोग आपल्या संघाला होईल का. आणि आता मात्र पंच निर्णय देतील. पंचांचा हात वर आलाय. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. एक ऍडिशनल धाव ऍड होते, ती म्हणजे शिवगर्जना या संघाच्या खात्यात. ऑफसाइड खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव निश्चितच मिळेल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. दिव्यागर की शिवगर्जना, शिवगर्जना की दिव्यागर. चोवीस धावा मात्र झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 7 चेंडू 4 धावेंची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, स्वतः फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण केलं आणि गडी मात्र बाद केला. महेश सारख्या खेळाडू बाद केलाय. मोठा झटका लागला जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 चेंडू आणि फक्त 4 धाव्यांची आवश्यकता. नक्कीच 6 चेंडू आणि एकही धावा न निघणे हे सुद्धा आपण पाहिलंय. 6 चेंडू आणि 24 धावा सुद्धा निघणे हे देखील आपण पाहिलंय. 1 चेंडू आणि 13 धावा निघणे हे सुद्धा आपण पाहिलंय. या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ जाईल सेमीफायनल मध्ये, कोणता संघ ठरेल
चषकाचा मानकरी. सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच थोडा वेळात आपल्या सर्वांच्या समोर असणार आहेत. गोलंदाज आहे सागर. सागरवर विश्वास ठेवलाय. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही भाऊ मैदानात दाखल आहेत. दोन्ही भावांची जोडी मैदानात दाखल आहे. रोहित आणि तुषार. तुषार आणि रोहित या दोन्ही भावांची जोडी आपल्या संघाचं नाव मोठं करेल का, आपल्या गावाचं नाव मोठं करेल का? गतवर्षी आपण जर पाहिलं तर हाच संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता, परंतु काही त्या चुकांमुळे त्यांना हार पत्करावी लागली होती. पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये हा संघ दाखल होईल का? सेमीफायनलचा सामना जिंकून फायनल मध्ये दाखल होईल का? आपल्या नावाची छाप या स्पर्धेत सोडेल का? नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर असणार आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नक्कीच जर शिवगर्जना हा संघ जर सेमीफायनल मध्ये दाखल झाला तर सर्वात जास्त खुशी कोणाला होईल, सर्वात जास्त आनंदी कोण होईल? नक्कीच त्यांचं नाव असेल दीपक माली. नक्कीच आज इथे उपस्थित नाही आहेत, आज दिसत नाही आहेत, परंतु नक्कीच मॅच बघत असतील. एक दर्दी क्रिकेट प्रेमी म्हटलं जाईल ते म्हणजे दीपक माली सर्वात जास्त आनंदी नक्कीच होतील. नक्कीच या वयात सुद्धा आपल्या मुलांच्या, आपल्या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला माणूस म्हणजे दीपक माळी. जिंकण्यासाठी आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच मध्ये काही सांगू शकत नाही. सामना कुठल्याही क्षणी कुठल्याही बाजूने वळू शकतो आणि आता मात्र सोयर चेंडू घोषित करतायत. नक्कीच एक उत्साहाचं वातावरण, एक आनंदाचं वातावरण आपण पाहतोय शिवगर्जना संघाच्या खात्यात. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. फक्त आणि फक्त 2 धावा जर आपण बनवल्या तर नक्कीच कुठल्या तरी चषकाला आपण हात लावायची संधी आपल्याला मिळू शकते. ती संधी आपण प्राप्त कराल का? नक्कीच शिवगर्जना हा संघ की दिव्यागर हा संघ? दिव्यागर कडे सुद्धा तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे. सुंदर कमबॅक करू शकतात, गोलंदाजी करू शकतात. हा आत्मविश्वास घेऊन मैदानात दाखल झाले तर सागर. नक्कीच जर ही मॅच जर सागरने आपल्या संघाच्या दिशेने वळवली तर हा क्षण सागर किंवा दिव्यागरचा कुठलाच खेळाडू आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. आता मात्र जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 1 धावेची आवश्यकता. 1 पाऊल दूर असेल ते म्हणजे शिवगर्जना हा संघ चषकाचा मानकरी ठरेल का? दिव्यागर हा संघ चषकाचा मानकरी ठरेल का? सर्व काही प्रश्नांची उत्तर काही सेकंदात आपल्या समोर असणार आहेत. आणि अभिनंदन शिवगर्जना संघ, आपण या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहात, चषकाचे मानकरी ठरला आहात. कॉंग्रॅच्युलेशन शिवगर्जना संघ. तसेच दिव्यागर संघाचे देखील खूप खूप आभार.